नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवलेले आहेत बटाट्याचे चिप्स. छान असे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत. हे एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर 4च बटाट्यापासून भरपूर सारे हे चिप्स तयार होतात. तर इथं मी बटाटे जो आहे तो छिलून घेणार आहे. असं छिलनीने बटाट्याचं साल काढून घ्यायचं पूर्ण आपल्याला. तर बटाट्याची पूर्ण साल काढून घेतली आहे मी, तुम्ही बघू शकता. आता हे जे बटाटे आहेत तर लगेच पाण्यामध्ये धुवून घेणार आहे मी, नाहीतर आपले जे बटाटे आहेत लाल पडतील. लगेचच बटाटे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे हे चिरल्यानंतरच. तर छान असे हे बटाटे धुवून घेतलेत मी. तर आता एका बटाट्याच्या खिसणी चिप्स करायची खिसणीने हे खिसून घेणार आहे बटाटे. म्हणजे ह्याचे चिप्स पाडून घेते मी आता. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही चिप्स पाडून घेऊ शकता, जाड किंवा पातळ. तर मी हे असे पाडून घेतले आहेत पातळ असे. तर आता हे जे चिप्स आहेत ते लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, नाहीतर लाल पडतात हे चिप्स. आता सगळे बटाटे खिसून घेतले आहेत मी. तर आता हे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते मी बटाटे. आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बटाट्याचे चिप्स. तर आता हे एका ताटामध्ये काढून घेते मी. आता ह्या ताटामध्ये पाणी ओतून घेते आणि हे जे बटाट्याचे चिप्स जे आहेत तर असं 4 ते 5 मिनटं ह्या ताटामध्ये ठेवून देते पाण्यामध्ये. तोपर्यंत इकडं गॅसवर कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे 2 तांबे. त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं आहे 2 चमचे. आता हे मीठ जे आहे तर पाण्यामध्ये मिक्स करून घेते छान असं आणि ह्याच्यावर ताट झाकून ठेवते. याला थोडी उकळी येऊस्तर हे पाणी गरम करून घेणार आहे मी. तर थोडी उकळी यायला लागली आहे पाण्याला. तर उकळी यायच्या टायमालाच हे आपल्याला चिप्स जे केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत ह्या पाण्यामध्ये. गॅसची फ्लेम जी आहे तर एकदम मंद करायची आहे, एकदम लो फ्लेम करायची आहे. आता पूर्ण चिप्स टाकून घेतले आहेत मी ह्याच्यामध्ये. तर आता गॅस बंद करून टाकला आहे मी. जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला हे चिप्स. आता हे जे चिप्स आहेत असेच मी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तर 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आपले. तर आता हे जे चिप्स आहेत तर मी काढून घेणार आहे एका चाळणीमध्ये. एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे. खायला पण खूप टेस्टी लागतात. दुकानातली विकत आणण्यापेक्षा असं करून खाल्लेलं बरं आहे. कारण दुकानातले जे वेपर्स आपण आणतो तर खूप थोडे येतात ते. तर हे भरपूर सारे वेपर्स 4 बटाट्यामध्येच आपले होतात. त्याच्यामुळे घरच्या घरी केलेलेच परवडतात. तर आता हे जे आहेत बटाट्याचे चिप्स तर एका सुती कपड्यावर घेतलेले आहेत मी आणि छान असं हे पुसून घेणार आहे. त्याचं पाणी शोषून घेईल असं, कारण आपल्याला जे चिप्स जे आहेत तर कोरडे करून घ्यायचे आहेत. तर आता एक एक चिप्स मी टाकून घेते कपड्यावर आणि हे चिप्स जे आहेत तर फॅनच्या हवेखाली आपल्याला
अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 1-1.5 तास पण ठेवू शकता. तर मी अर्ध्या तासानंतरच काढलेले आहेत. पूर्ण पाणी असं शोषून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कपड्यावरून अलगद असे निघायला लागलेले आहेत चिप्स हे. तर कोरडे असे झालेले आहेत चिप्स. तर हे बघा कोरडे झालेले आहेत चिप्स. थोडं पाणी शोषून घेतलेलं आहे कपड्याने. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो मसाला टाकायचा तो तुम्ही टाकू शकता, पण इथं मी बाहेरचा मसाला वापरलेला नाही आहे. इथं मी घरचंच लाल तिखट घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे थोडंसं मी. ह्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. चाट मसाला टाकल्यानंतर तर छान लागते ना अधिकच हे चिप्स. किंवा काळं मीठ जे असते ते पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यावर. हे असं मिक्स करून घेतलं आहे मी आता. तर आता हे तळून घेणार आहे मी. कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं. गॅसची फ्लेम जी आहे तर फुलच ठेवायची आणि हे सतत असं फिरवत राहायचं चिप्स, नाहीतर करपतील आपले चिप्स. तर खालीवर सारखं करत राहायचं ह्या चिप्सांना. तर एकदम छान असे कुरकुरीत चिप्स तयार होते हे आपले. बाहेरचे विकत आणण्यापेक्षा असे केलेले परवडतात आपल्याला. तर आता हे चिप्स जे आहेत तर तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त असा कलर पण आलेला आहे चिप्सला लाल तिखट टाकल्यामुळं. आता दुसरी बॅच जी आहे तर ती पण अशीच तळून घेते मी. तर आता एका चाळणीमध्ये काढून घेते मी चिप्स सगळे. सगळे जे चिप्स आहेत तर असेच तळून घेणार आहे मी. तर एकदम छान असे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत, एकदम मस्त असे. तर हे बघा किती छान असे हे चिप्स झालेले आहेत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला पण खूप छान झालेले आहेत, कारण ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे म्हणून. तर हे बघा एकदम कुरकुरीत असे हे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.